श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या प्रिय बाळा, आज हा संदेश तुझ्यापर्यंत येण्याचे कारण तुझ्या जीवनातील सुखद वेळ सुरू झाली आहे. जे कोणी तुझा विरोध करतात ते तसेच करत राहिले तरी आता तुला कुठलीही अडचण येणार नाही, कारण देवाने तशी योजना केली आहे. जो कोणी तुझा विरोधाभास करत आहे त्यावर जास्त लक्ष देण्याची आवश्यकता नाही, कारण ती त्यांना सवय असेल. जेव्हा कोणी कुणाच्या खूप काही अधात मधात निरंतर करू लागते तेव्हा त्यांच्या वाईट सवयींना, त्यांच्या वाईट खोड्यांना दूर करण्यासाठी देव त्यांना नक्कीच शासन करतील, यावर विश्वास ठेव. मला माहीत आहे तुला अडचणी देणारे ते कोण आहेत. तुझ्यावर निरंतर लक्ष केंद्रित करणारे, तुझ्या कार्यांच्या खूप काही मध्ये येणारे ते मला माहीत आहे. पण तू चिंतामुक्त असावा असा मी तुला आदेश करतो. माझ्या प्रिय बाळा, जर तू माझे म्हणणे ऐकले तर हे समोरील द्वार तुझ्यासाठी मी उघडून देईल, जिथून तुझ्यासाठी निरंतर सुख, आनंदाचे क्षण, परिवारातील सुख, कुटुंबातील सुख सर्व काही तुला प्राप्त होईल आणि तुला इथून पुढे कुठलीही कमतरता भासणार नाही. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुलांनो, आज या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका, कारण येत्या 3 तासात मी तुम्हाला मदत करेन. जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केले तर मी तुम्हाला कोणतीही मदत करू शकणार नाही, कारण हा संदेश दैवी आहे. जर तुम्ही याला ऐकले नाहीत तर तुम्ही खूप काही गमावू शकाल. माझ्या उद्देशांना लक्षात घ्या. तुमच्या हारलेल्या मनाला मी जागृत करण्यासाठी आलो आहे. मी कधीही तुम्हाला अयशस्वी होऊ देणार नाही आणि तुमचे यश तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवल्या जाईल. देव म्हणतात, तुला कोण काय कशा परिस्थितीत पाहू इच्छिते हे मला चांगलेच माहीत आहे. म्हणून देवाच्या जवळ या. देवाच्या सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण व्हा, कारण देव तुमच्यासाठी कार्य करत असल्याचे तुम्हाला दिसून येणार आहे. माझ्या या संदेशाकडे जो कोणी दुर्लक्ष करणार नाही, त्याच्या उद्देशात, त्याच्या ध्येय साध्य करण्यास मी त्याला निरंतर मदत करील. फक्त तुम्ही माझ्यावर खूप काही विश्वास ठेवावा हेच मी तुम्हाला सांगू इच्छितो. जर तुमच्या मनात ती नकारात्मक ऊर्जा आहे, ते नकारात्मक विचार आहे, तर तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचवू देण्यात येत नाही. म्हणूनच ती नकारात्मक ऊर्जा, ते नकारात्मक विचार तुमच्या मनातून काढून टाकणे हेच तुमच्यासाठी अगदी योग्य पर्याय आहे. देव म्हणतात, तुझ्या जीवनातील सर्वोत्तम काल आता सुरू होत आहे. जर तुम्ही त्यासाठी सकारात्मकतेने तयार असाल तर या द्वारात प्रवेश करायला तयार व्हा, सज्ज व्हा, कारण इथून तुमच्यासाठी आनंदी आनंद येणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, कधी कधी तुम्हाला नकारात्मक आणि सकारात्मक काय घ्यावे आणि आपल्यासाठी योग्य काय आहे यातील पडताळणी करणे फार कठीण जाते. पण त्यावेळेस तुम्ही देवाकडे वळावे. देव तुम्हाला योग्य मार्ग दाखवण्यासाठी इथे उपस्थित आहेत. जर तुझा माझ्यावर विश्वास असेल तर हा संदेश पुढील काही मिनिटे ऐकत राहा. तुमच्या आयुष्यातील ज्या काही गोष्टी दुर्लक्षित होत्या त्या ठिकाणी तुम्हाला आशीर्वादाची प्राप्ती होणार आहे. जर तुम्ही या क्षणाला देखील हा संदेश ऐकत आहात तर तुमच्यावर भरभराट, सुख, संपत्ती आणि आनंदाचा आशीर्वाद येत आहे. स्वामी म्हणतात, जर काही दिवस तुम्हाला थोडे कठीण दिसले तरीही माझ्यावर विश्वास ठेवा. तुमचा कठीण दिवसाचे नक्कीच सुंदर दिवसात मी रूपांतर करेन, कारण तुमच्या आयुष्याचा
शिल्पकार मीच आहे. तुमच्यासाठी जे काही आशीर्वाद येत आहेत ते मीच देत आहे. तुमच्या आयुष्यातील 2 सर्वात महत्त्वाचे दिवस म्हणजे तुमचा जन्म झाला आणि ज्या दिवशी तुम्हाला कारण कळेल की तुमचा जन्म का झाला तो दिवस असेल. देव म्हणतात, एक महत्त्वाचा दिवस तर होऊन गेला आणि एक महत्त्वाचा दिवस येणे बाकी आहे. ज्या दिवशी तुमच्या आयुष्यात हा दिवस आहे त्या दिवशी तुम्ही जगातील सर्वात श्रीमंत आणि जगातील सर्वात सुखद अनुभव करणारे माझे प्रिय बाळ ठराल. देव म्हणतात, प्रयत्नांनी जरी तुम्ही काही गोष्टी हारला असाल तरीही प्रयत्न करणे सोडू नका. हार मानू नका, कारण पराभव तुमच्यासाठी तयार झालेला नसून तुमच्यासाठी देव एक मौल्यवान संधी शिकवण देऊ इच्छितात. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण देव तुमच्यासाठी कार्य करत आहे. जर तुम्ही देवाला मानत असाल, स्वामींना मानत असाल तर या संदेशाला लाईक करा. माझा देव महान असे टाईप करायला विसरू नका. देव म्हणतात, जी काही आव्हाने येतात ती तुझ्या जीवनात तुला अधिक उंच उठण्यासाठी येतात. तुला ते सर्व काही शिकवून जातात जे तुला तुझ्या जीवनात उपयोगी येणार आहे. देव म्हणतात, बाळा, आज मी तुमच्या जवळ बसलो आहे. कोणती प्रतिक्रिया देण्यापूर्वी प्रार्थना करा. मला माहीत आहे की तुम्ही फक्त मानव आहात आणि काही वेळा गोष्टी तुमच्या नियंत्रणाबाहेरच्या वाटतात आणि तुम्हाला ते करणे अशक्य वाटू लागते. तेव्हा देवाकडे या, कारण ज्या गोष्टी तुम्हाला अशक्य आहेत त्या तुमचा देव शक्य करून देण्यासाठी तुमच्यापर्यंत आला आहे. देव अन्यायी नाही. तो तुमचे कार्य आणि तुम्ही दाखवलेले प्रेम विसरणार नाही, कारण तुम्ही त्याचा लोकांना मदत केली आहे आणि त्यांना मदत करत आहात. देवाला आकाशात शोधू नका, तो तुमच्या हृदयातच आहे. तुमचा देवावरील विश्वास असेल तर आताच कमेंटमध्ये माझा देव महान असे टाईप करायला विसरू नका. देव तुमची प्रार्थना ऐकतील यावर संपूर्ण विश्वास ठेवा. जगातील सर्वात सुखद अनुभव आहे तो म्हणजे प्रार्थना करणे, आणि प्रार्थना करताना देव जितक्या वेगवान गतीने तुमच्या दिशेने आशीर्वाद पाठवतात त्यापैकी एक आशीर्वाद तुमच्या दिशेने येऊन तुमचे कार्य पूर्ण होईल. तुम्हाला असलेल्या अपेक्षा पूर्ण होतील. तुमच्या आयुष्यातील ध्येय प्राप्तीसाठी देव तुम्हाला निरंतर मदत करणार आहे. तेव्हा धैर्याने पुढे या. संकल्प करा, कारण संकल्प देव तुमच्याकडून करवून घेत आहेत. तुम्ही ती तयारी ठेवा आणि ते कार्य शोधा जे तुमच्यासाठी आहे, कारण देव तुम्हाला ते कार्य देऊ इच्छितात. त्यात तुम्हाला उन्नती, प्रगती आणि आनंदही देऊ इच्छितात. देव म्हणतात, बाळा, आपल्या जीवनात तू जे काही शोधत आहेस ते सर्व काही आनंदी होऊन शोध, कारण तुला ते मार्ग लवकरच प्राप्त होतील जे देव तुला दाखवू इच्छितात. आज तुमचे जीवन उच्च स्तरावर जाण्यासाठी तयार केल्या जात आहे. हातून काही चुका न घडू देता पुढे चालत राहा. त्या नात्यांना जपा, कारण त्या नात्यातून मिळणारं प्रेम, आनंद क्षणिक जरी असलं तरी ते तुमच्यासाठी मौल्यवान आहे, महत्त्वपूर्ण आहे. देव म्हणतात, जे कोणी तुझ्यावर प्रेम करत नाही, आपुलकीची भावना ठेवत नाही, मात्र ते तुझ्यापर्यंत येऊन फक्त दिखावा करतात, त्यांनाही मी चांगलाच ओळखतो. पण बाळा, या जगात खूप काही गोष्टी दिखाव्यासाठी केल्या जातात. पण तू नाराज होऊ नकोस. तू सकारात्मकतेने सगळीकडे पाहत राहा, कारण तुझा देव तुझ्या सोबत आहे. जेव्हा तुला एकटे वाटते तेव्हा त्या प्रत्येक क्षणाला तुझा देव तुझ्या सोबत असेल. तू तुझ्या मनावर ताणतणाव घेऊ नकोस. आज तुला काय प्राप्त आहे याकडे अधिक लक्ष दिले तर तू अधिक सुखी होशील. तुझ्याजवळ आज काय आहे यात तुला आनंद, समाधान प्राप्त होत असेल तर मी तुझ्यासाठी हे द्वार उघडेल आणि या द्वारातून येणारे चमत्कारही तू प्राप्त करशील. माझ्या प्रिय बाळा,
आज मी तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करणारा देव आहे. जर तू आज हा आनंद स्वीकार केला तर उद्या तो अधिक दुपटीने तुझ्याकडे येईल. तेव्हा निश्चिंत रहा. हा संदेश ऐकताना तुम्हाला मी जे काही आशीर्वाद प्रदान करत आहे ते मनपूर्वक स्वीकार करा. कारण आता जीवनात तुमच्या खूप काही आनंदाच्या घटना घडणार आहेत, ज्यासाठी तुम्ही तयार असावे, सज्ज असावे अशी मी तुम्हाला आज्ञा करतो. स्वामी शक्ती अफाट अनंत आहे. स्वामींची ऊर्जा अनंत आहे. जेव्हा तुम्ही स्वामींचा हा दिव्य संदेश ऐकत असाल तेव्हा मनोमन प्रार्थना करा. तुम्हाला जे काही हवे आहे, ज्या काही इच्छा आहेत त्या स्वामींपुढे बोलून दाखवा. स्वामी नक्कीच त्या पूर्ण करोत. तुम्हाला सुख, संपत्ती, आरोग्य, आनंद आणि प्रेमळ नाते देवोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.